जिंतूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या मेघना बोर्डीकर विजयी झाल्या होत्या. त्यांना 1,16,913 इतकी मते मिळाली होती. तर पराभूत उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे विजय भांबळे यांना 1,13,196 इतकी मते मिळाली होती. 13,172 मते घेत वंचित आघाडीचे मनोहर वाकले तिसऱ्या क्रमांकावर होते. परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे राहुल पाटील विजयी झाले होते. त्यांना 1,30,005 इतकी मते मिळाली होती. तर पराभूत उमेदवार MIMचे अली खान यांना 22,664 इतकी मते मिळाली होती. 22,620 मते घेत वंचित आघाडीचे मोहम्मद गौस तिसऱ्या क्रमांकावर होते. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासप पक्षाचे रत्नाकर गुट्टे विजयी झाले होते. त्यांना 81,169 इतकी मते मिळाली होती. तर शिवसेना पक्षाचे पराभूत उमेदवार विशाल कदम यांना 63,111 इतकी मते मिळाली होती. 52,247 मते घेत अपक्ष उमेदवार सीताराम धंडा तिसऱ्या क्रमांकावर होते. पाथरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे सुरेश वरपुडकर विजयी झाले होते. त्यांना 1,05,625 इतकी मते मिळाली होती. तर पराभूत उमेदवार भारतीय जनता पक्षाचे मोहन फडे यांना 90,851 इतकी मते मिळाली होती. 21,702 मते घेत वंचित आघाडीचे विलास बाबर तिसऱ्या क्रमांकावर होते.